राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलनाची हाक। ऑगस्टमध्ये मुंबईत 11,631 घरांची विक्री। मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्य सरकारला 1,061 कोटी रुपयांचा महसूल मिळाला। मुंबईतल्या सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या 77 अधिकाऱ्यांची बदली। 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नेमणूक। जैन धर्माच्या पर्युषण काळामध्ये 4 सप्टेंबरला तर गणेश चतुर्थीमुळे 7 सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद राहणार। पालिकेकडून परिपत्रक जारी। मुंबईतल्या अनेक जलवाहिन्यांवर झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण। गंज लागल्यानं अनेक जलवाहिन्या जीर्ण। सुशोभीकरणापेक्षा जलवाहिन्यांकडे लक्ष देण्याची वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्री आणि आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस। या 7 जलाशयांमधला पाणीसाठा जवळपास 97%. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ। गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये मात्र लक्षणीय घट। मुंबईकरांना काळजी घेण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातल्या परीक्षांच्या तारखा जाहीर। बीकॉम बीएमएसच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून तर बीए आणि बीएससीच्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची घेतली भेट। रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भात घेतली भेट। कारवाईची केली मागणी। उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका। मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरनं हायकोर्टाची रवींद्र वायकरांना नोटीस। उत्तरासाठी 4 आठवड्यांचा वेळ। वायकरांची निवड रद्द करण्याची कीर्तीकरांची मागणी। मद्यधुंद प्रवाशामुळे मुंबईत लालबाग परिसरात बस अपघातात तरुणीचा मृत्यू। मद्यधुंद प्रवाशानं बस चालकासोबत घातला वाद। ड्रायव्हरला ओढल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून बेस्ट बसची 9 जणांना धडक। लालबागमधल्या अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लालबागची घटना अत्यंत दुर्दैवी। या घटनेची चौकशी व्हायला हवी। बेस्टनं आणि शासनानं मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना मदत करायला हवी। आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज ठाकरेंची माटुंग्याच्या विश्वेश्वर मंदिरात पूजा। शर्मिला ठाकरेंसह केली महादेवाची पूजा। ठाण्याच्या किसननगरमधल्या बालमित्र गणेश मंडळाच्या ठाण्याच्या महाराजाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन। यंदा मंडळाचं हे 48वं वर्ष। नालासोपाऱ्यात गणरायाच्या आगमन सोहळ्यात गौतमी पाटीलचा डान्स। चक्रेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन। भिवंडी तालुक्यातल्या पडघा ग्रामपंचायतीचा शतकपूर्ती सोहळा। विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी तसंच अंत्यसंस्कारासाठीच्या स्वर्गरथ वाहनाचं आमदार शांताराम मोरेंच्या हस्ते लोकार्पण। मुलुंडमधल्या सेंट पायस शाळेच्या आवारात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राणी पक्ष्यांच्या प्रजातींचं प्रदर्शन। आफ्रिकन पाल, मांजर, पोपट, मासे, सरपटणारे प्राणी आणि डॉग शो पाहण्याची प्राणीप्रेमींना संधी। भिवंडीमध्ये अजयनगर परिसरातील सोसायटी मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग। सोसायटीचे सर्व मीटर जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण।
वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी वकिलांचं सरकार विरोधात बेमुदत धरणे आंदोलन। उच्च न्यायालयानं इमारतीला मंजुरी दिलेली असताना सुद्धा सरकारकडून प्रक्रिया करण्यास विलंब। भरधाव कारनं 5 जणांना उडवलं। गोंदियाच्या फुलचूर इथल्या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। तिघांची प्रकृती चिंताजनक। पुण्याच्या हडपसर भागात मध्यरात्री कोयत्यानं वार करत वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या। पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू। रत्नागिरीच्या खेड तहसीलदार कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड। तहसीलदारांच्या केबिनच्या आणि कार्यालयातल्या काचा फोडल्या। पोलिसांकडून तपास सुरू। ठाण्यातल्या अंबरनाथ तालुक्यातल्या द्वारली गावातल्या जागेचा वाद पुन्हा उफाळला। बिल्डरच्या गुंडांकडनं शेतकऱ्यांना मारहाण। या प्रकरणी 10 जण पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या आर्णी रस्त्यावर खुलेआम अवैध दारू विक्री। काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी धाड टाकत बाब केली उघड। गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागानं केली अटक। चितळ आणि रानडुकराची शिकार करणारे 4 जण वनविभागाच्या जाळ्यात। 2 बंदुकींसह प्राण्यांचं मांस जप्त। आणि यानंतर राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया। भाजपकडे पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र प्रतिसाद नसल्यामुळे अद्याप राष्ट्रवादीतच एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। काही काळ वाढ बघेन, त्यानंतर शरद पवार गटामध्ये सक्रिय होईल। खडसेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे आमचेच नेते। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा। दादांना मुख्यमंत्री झालेलं सर्वांनाच पाहायचंय। जय पवारांचं वक्तव्य। अजित पवार म्हणाले तर निवडणूक लढवेन। दादांचा शब्द अंतिम। अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांचं स्पष्टीकरण। कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांनी शिवसेनेत केला प्रवेश। नांदूर मधमेश्वर ग्रामपंचायतीविरोधात भुजबळांची विधानसभा अध्यक्षांकडे विशेष अधिकार भंगाची तक्रार। एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं छोटं मन दाखवलं याचं दुःख। अमृता पवारांचं भुजबळांना उत्तर। जत विधानसभेसाठी भाजपमध्येच रस्सीखेच। भाजपचे नेते प्रकाश जमदाडेंकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा, तर पडळकरांसह भाजप नेते तम्मनगौडा रवी पाटीलही इच्छुक। भाजपची डोकेदुखी वाढली। पंढरपुरात भाजपचे आजी माजी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले। विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघात तयारी सुरू। भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेसच्या दयानंद चोरघेंकडनं विधानसभा निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन। जागा वाटपाआधीच प्रचाराला सुरुवात केल्यानं भिवंडी पश्चिमची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता। कुठेही पहा लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीच दिसतायत। लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर हल्लाबोल। ऐरोलीमध्ये काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात। काहीतरी कर नवी मुंबई कर हे अभियान प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।